एप्रिल पासून मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास आता केवळ 5 तासात पूर्ण होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या रोरो सेवेची कोकणवासीय प्रतीक्षा करत होते, त्या सेवेला अखेर एप्रिल महिन्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रखडलेला मुंबई गोवा महामार्ग, रेल्वे व एसटी प्रवासात लागणारा 12 ते 14 तासांचा वेळ या त्रासातून आता कोकणवासियांची लवकरच सुटका होणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाने या सेवेसाठी आता ठोस पावलं उचलली असून निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे। पाहूया त्याबाबतचा सविस्तर तपशील। मुंबई ते सिंधुदुर्ग असा रस्ते प्रवास म्हणजे सध्या वाहन चालकांसाठी मोठी कसरत ठरत आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहेत। पण आता हा प्रवास जलद आणि सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने कंबर कसली आहे। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यासाठी सागरी मंडळाने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या आहेत। प्रायोगिक तत्वावर महिनाभर ही सेवा चालवण्यासाठी कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे। खरं तर ही सेवा ऑगस्ट 2025च्या गणेशोत्सवात सुरू होणार होती। विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रूपांतर रोरो जेट्टीत करण्यात आले। भाऊचा धक्का येथेही सुविधा निर्माण करण्यात आल्या, मात्र काही तांत्रिक अडचणी आणि परवानग्याच्या खेळात हा मुहूर्त हुकला। आता फेब्रुवारी 2026 उजाडली तरीही सेवा प्रत्यक्षात आलेली नाही। पण आता मात्र प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत। मार्च पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल 2026 मध्ये ही सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे। जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर येत्या एप्रिल मध्ये कोकणात रोरोने जाणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होईल। ही सेवा केवळ प्रवाशांचा वेळ वाचवणार नाही, तर कोकणच्या अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा देईल। आता प्रतीक्षा आहे ती केवळ निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष बोट सुरू होण्याची। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।